Okay, welcome to the next session of this molecular basis of inheritance. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण काही एक्सपेरिमेंट बघितले होते फॉर जेनेटिक मटेरियल, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, एव्हेरी मॅक्युलेट मॅककार्टी एक्सपेरिमेंट आणि हर्शे चेस एक्सपेरिमेंट. याच्यानंतर आपण काही DNA चे टाईप्स अभ्यासले आणि पॅकिंग पार्ट पाहतोय. त्या पॅकिंगमध्ये आपण प्रोकॅरियोटचं पॅकिंग बघितलेलं होतं. आजच्या लेक्चरला आपण पॅकिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स हा पार्ट बघणार आहे. यूकॅरियोटिक क्रोमोझोमचं पॅकिंग कसं असतं, DNAचं पॅकिंग कसं असतं, याच्यामध्ये DNAची लांबी हळूहळू कमी कशी होत जाते, कोणते प्रोटीन यासाठी आवश्यक असतात, कॉइलिंग सुपर कॉइलिंग कशा पद्धतीनं होतं आणि मग हा लॉंग फिलामेंट न्यूक्लियसच्या स्मॉल स्पेसमध्ये कशा पद्धतीनं पॅक केला जातो. हे मॉडेल आहे, हे कोणत्या सायंटिस्टनी दिलेलं मॉडेल आहे, या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. हा CETसाठी नीटसाठी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. सो पॅकिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स. आता यूकॅरियोटिक्समध्ये जे DNA पॅकिंग आहे याचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलला म्हटलं जातं न्यूक्लिओसोम सोलेनॉइड मॉडेल, सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओसोम सोलेनॉइड model. This model was given by Thomas and Kornberg. So nucleosome solenoid model was given by Thomas and Kornberg. Thomas and Kornberg. So given by Thomas and Kornberg in 1974. हे दोन सायंटिस्ट खूप महत्त्वाचे आहेत. थॉमस अँड कॉर्नबर्ग गिव दी न्यूक्लिओसोम सोलेनॉइड मॉडेल ऑफ पॅकिंग ऑफ यूकॅरियोटिक DNA. ओके, सो लेंथ ऑफ मॅमेलियन DNA, length of mammalian DNA is 2.2 meter. 2.2 meter. So size of nucleus, typical nucleus, size of nucleus, eukaryotic nucleus पाहतोय आपण. So size of nucleus is 10⁻⁻⁶ meter. 10⁻⁻⁶ meter आहे. within a small space how this long filament can be packed. तर ह्याचे पॅकिंग कसं होतं हे न्यूक्लिओसोम सोलेनॉइड मॉडेलने आपण अभ्यासणार आहे. थॉमस आणि कॉर्नबर्ग या सायंटिस्टने हे दिलेलं मॉडेल असतं. आता एवढी न्यूक्लियसची साईज स्मॉल आहे, DNAची तर लांबी जास्त आहे, मग हा एवढा लांब फिलामेंट एवढ्या कमी स्पेसमध्ये कशा पद्धतीनं पॅक होईल. तर त्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज लागते. हिस्टोन नावाचं प्रोटीन आवश्यक असतं. सो हिस्टोन प्रोटीन, आता हे जे हिस्टोन प्रोटीन आहे या हिस्टोन प्रोटीनचे एकूण 5 टाईप आहेत. जसं की H1, H2A, H2B, H3 and H4. 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 प्रकारचे प्रोटीन आहेत. H स्टँड्स फॉर हिस्टोन. H1, H2, H2च्या 2 आहेत, H2A आणि H2B, H3 आणि H4 असे हे हिस्टोन प्रोटीनचे 5 वेगवेगळे टाईप्स आहेत. आता या हिस्टोन प्रोटीनचं वैशिष्ट्य आहे की हे जे प्रोटीन DNA आहे हा निगेटिव्हली चार्ज असतो. हे लक्षात ठेवा, DNA इज अ निगेटिव्ह. आता का निगेटिव्ह चार्ज असतो DNAकडं, तर त्याच्यामध्ये असतो फॉस्फेट ग्रुप.
कुठला ग्रुप असतो? फॉस्फेट ग्रुप. आणि फॉस्फेट ग्रुप असल्यामुळं DNA-कडे चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. मग याला बाइंड करणारं जे प्रोटीन असतं ते हिस्टोन असतं आणि हिस्टोन प्रोटीन इज अ पॉझिटिव्हली चार्जड प्रोटीन. ह्याच्यामध्ये या हिस्टोनमध्ये पॉझिटिव्ह चार्जड असतो, पॉझिटिव्हली चार्जड. आता हा पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे येतो? तर याच्यामध्ये स्पेशल प्रोटीन म्हटलं की त्याचं बेसिक युनिट असतं अमायनो ॲसिड आणि स्पेशल प्रकारचे प्रोटीन असतात जसं की लायसिन आणि अर्जिनिन. हे बेसिक प्रोटीन असतात की जे हिस्टोनमध्ये असतो. सो हिस्टोन इज रिच इन लायसिन अँड अर्जिनिन आर दी बेसिक प्रोटीन अमायनो ॲसिड. सो हिस्टोन इज रिच इन लायसिन, रिच इन lysine and arginine amino acids. हे MCQ आहेत. सो टाइप ऑफ हिस्टोन सांगितलं. याच्यात दोन महत्त्वाचे अमायनो ॲसिड आहेत, एक लायसिन आहे आणि दुसरा अर्जिनिन अमायनो ॲसिड आहे आणि हे दोनही पॉझिटिव्हली चार्जड आहेत. सो हिस्टोन प्रोटीन हॅव्हिंग 5 डिफरंट टाइप्स, H1, H2A, H2B, H3, H4, रिच इन लायसिन अँड अर्जिनिन अमायनो ॲसिड. हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. आता या हिस्टोनचे एक ऑक्टोमर युनिट तयार होतं. ऑक्टोमर म्हणजेच 8 मॉलिक्युल्स एकत्र येतात टू फॉर्म दी ऑक्टोमर युनिट ऑफ हिस्टोन. सो ऑक्टोमर युनिट कन्सिस्ट ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ, हा H1 सोडला तर उरलेल्या सगळ्यांचे 2-2 मॉलिक्यूल एकत्र येतात. म्हणजे H2चे 2, H2Bचे 2, H3चे आणि H4चे असे 2-2 मॉलिक्यूल एकत्र आलं की ऑक्टोमर युनिट तयार होतं. सो 8 मॉलिक्युल्स ऑफ हिस्टोन. आणि ह्या 8 मॉलिक्यूलमध्ये प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल असतात. एक H2A, याचे 2 मॉलिक्यूल आहेत, H2Bचे 2 आहेत, H3 आहे, H4 आहे. ह्या प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल असतात, हे एकत्र येतात आणि असं ऑक्टोमर युनिट तयार होतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असं एक ऑक्टोमर युनिट तयार होतं. आणि जे शिल्लक राहिलेलं H1 प्रोटीन आहे हे मात्र H1 एकाच साईडला प्रोटीन असतं, हे H1 एकाच साईडला असतं, हे H1 आहे. आणि अशा पद्धतीचं एक ऑक्टोमर युनिट तयार होतं. बघा इथंपर्यंतचा पार्ट कळालेला का? सिम्पल आहे. पॅकिंग ऑफ DNA आणि युकॅरियोटिक पाहतोय आपण. न्यूक्लिओसोम सोलेनॉइड मॉडेल आहे, थॉमस अँड कॉर्नबर्ग 1974ला दिलेलं आहे. लेंग्थ ऑफ मॅमेलियन DNA असते ती 2.2 मीटर. DNAचा चार्ज असतो तो निगेटिव्ह असतो कारण त्याच्यात फॉस्फेट ग्रुप असतो. साईज ऑफ टिपिकल न्यूक्लियस बघितली तर ती असते 10⁻⁻⁶ मीटर. हिस्टोन प्रोटीन हे स्पेशल प्रोटीन असतं की जे पॅकिंगसाठी आवश्यक आहे. त्याच्यात 5 वेगवेगळे टाईप्स असतात, हे आपण बघितलेलं आहे. या हिस्टोनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो कारण याच्यात अमायनो ॲसिडमध्ये स्पेशली लायसिन आणि अर्जिनिन हे 2 महत्त्वाचे अमायनो ॲसिड आहेत की जे बेसिक टाईपचे आहेत. ऑक्टोमर युनिट तयार व्हायचं असेल तर ह्या प्रत्येकाचे 2-2 युनिट एकत्र येतात, 8 मॉलिक्यूलचं एक युनिट तयार होतं. या ऑक्टोमर युनिटमध्ये हे जे हिस्टोनचे आहेत हे 8 मॉलिक्यूल आहेत. याला ब्लॅकनी दाखवलेलं हे ऑक्टोमर आहे आणि हे ब्ल्यू कलरनी दाखवलेलं आहे ते H1 प्रोटीन आहे. ओके, इथंपर्यंतचा पार्ट आहे, हा नोट करून घ्या नोटबुकमध्ये. ओके, चला तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेले असतील. आता आपल्याला याचं जे न्यूक्लिओसोमचं जे युनिट आहे, न्यूक्लिओसोम युनिट, याच्यावरती बरेचसे MCQ विचारले जातात नेटमध्ये, CETमध्ये. त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. एक न्यूक्लिओसोम युनिट कसं तयार झालेलं असतं हे आपल्याला बघायचं आहे. न्यूक्लिओसोम युनिट, आता हे न्यूक्लिओसोम युनिट असतं
हे कशा पद्धतीनं हिस्टोन प्रोटीन आणि DNA ला बाइंड करून ठेवतं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, चला तर बघूया आपण. न्यूक्लिओसोम युनिट महत्त्वाचा पार्ट आहे. एक न्यूक्लिओसोम युनिट तयार होण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी आवश्यक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक ऑक्टोमर युनिट लागतं, की जे हिस्टोनने तयार झालेलं असतं. ओके, बघा न्यूक्लिओसोम युनिट तयार होण्यासाठी काय काय आवश्यक आहे. ऑक्टोमर युनिट लागेल, म्हणजे 8 मॉलिक्यूलचं हे दाखवलेलं आहे. ह्या ऑक्टोमर युनिटमध्ये काय काय असतं बघा. ह्या ऑक्टोमरमध्ये वेगवेगळे प्रोटीन आहेत, 2-2 मॉलिक्यूल्स आहेत. सो 2 मॉलिक्यूल्स ऑफ H2A, H2B, H3 आणि H4. 1 2 3 4 गुणिले 2 असे 8 मॉलिक्यूलचा ऑक्टोमर युनिट तयार झालेलं आहे या साईडला आहे. प्लस H1 प्रोटीन इथं आहे, हा या साईडचा प्रोटीन आहे, हा H1 प्रोटीन आहे. प्लस कोअर DNA, मेन DNA असतो. ह्या न्यूक्लिओसोम युनिटवरती हे जे 2 टर्न तयार केलेले युनिट आहेत, हा एक पहिला टर्न आहे DNAचा, हा दुसरा टर्न आहे. याला म्हणायचं कोअर DNA. कोअर DNA. हा बाहेरच्या बाजूला आलेला जो असतो याला म्हणायचं लिंकर DNA. लिंकर DNA. ह्या कोअर DNA मध्ये जे बेस पेअर्स असतात ते 146 बेस पेअर्स असतात. लिंकर DNA मध्ये असतात हे 54 बेस पेअर्स असतात. असे हे 146 बेस पेअर प्लस 54 बेस पेअर असे एकूण एका न्यूक्लिओसोम युनिटमध्ये 200 बेस पेअर्स असतात टोटल. सो 200 बेस पेअर्स पर न्यूक्लिओसोम युनिट. एका न्यूक्लिओसोम युनिटमध्ये 200 बेस पेअर्स असतात. हे 146 आणि हे 54 बेस पेअर्स असे असतात. जो DNA ऑक्टोमरवरती 2 महत्त्वाचे टर्न तयार करतो याला कोअर DNA म्हणायचं. H1 हिस्टोन एका साईडला असतो. DNA H1 मधूनच आत येतो आणि H1 मधूनच बाहेर जातो. आत आल्याने 2 टर्न तयार करतो, याला म्हणायचं कोअर DNA. बाहेरचा पार्ट असतो की जो दुसऱ्या न्यूक्लिओसोम युनिटला जोडला जातो, याला म्हटलं जातं लिंकर DNA. असे टोटल 200 बेस पेअर्स पर न्यूक्लिओसोम युनिट. एका न्यूक्लिओसोम युनिटमध्ये असे बेस पेअर्स असतात. अशा अनेक न्यूक्लिओसोम युनिट एकत्र आले की न्यूक्लिओसोम फायबर तयार होतो. म्हणजे जसजसं आपण पुढं जाऊ याचे अनेक न्यूक्लिओसोम युनिट एकत्र जोडून न्यूक्लिओसोम फायबर कसा तयार होईल, सोलेनाइड फायबर कसा तयार होईल, ही सगळी माहिती आपण डिटेल पाहणार आहोत. तर हा बाहेरचा पार्ट आहे तो लिंकर DNA, ज्याला आउटर पार्ट म्हणायचं. आतील पार्ट असतो वाइंडिंग, तो असतो कोअर DNA. आणि असं ह्या सगळ्यांचं मिळून एक न्यूक्लिओसोम युनिट तयार झालं आहे. या न्यूक्लिओसोम युनिटमध्ये ऑक्टोमर युनिट आहे, म्हणजे 8 मॉलिक्यूलचं. H1 हिस्टोन आहे, तो एका साईडला असतो. कोअर DNA आहे की जो 2 टर्न तयार करतो. लिंकर DNA आहे जो बाहेरच्या बाजूला असतो, दुसऱ्या युनिटशीच कनेक्ट केला जातो. आणि ह्या सगळ्यांना एकत्रित काय म्हणायचं, न्यूक्लिओसोम युनिट. हे एक न्यूक्लिओसोम युनिट झालं. अशा अनेक न्यूक्लिओसोम युनिट एकत्र येतात आणि मग हळूहळू DNAचं पॅकिंग व्हायला सुरुवात होते, कॉइलिंग व्हायला सुरुवात होते, सुपर कॉइलिंग व्हायला सुरुवात होते. हे न्यूक्लिओसोम युनिट आहे, याचं स्ट्रक्चर काढून घ्या नोटबुकमध्ये व्यवस्थित. ओके, चला बघूया आपण युकॅरियोटिक DNAचं पॅकिंग कसं होतं. याच्या अगोदर जस्ट आपण न्यूक्लिओसोम युनिट बघितलेलं होतं. हे सिंगल युनिट आहे, याला न्यूक्लिओसोम युनिट म्हणायचं. सुरुवात आपण DNA पासून बघूया.
हा DNA डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असतो, 2 अँटी पॅरलर स्ट्रँड असतात, डबल हेलिक्स म्हणायचं. ह्या 2 स्ट्रँडमधलं जे डिस्टन्स आहे तो 2 nm आहे, नॅनोमीटर आहे. हा DNAचं स्ट्रक्चर आहे आणि हे त्याचं डिस्टन्स आहे 2 nm. आता हाच डबल स्ट्रँडेड DNA जेव्हा न्यूक्लिओसोम युनिटवरती गुंडाळला जातो, जसजसा तो गुंडाळला गेला की त्याचं अनेक न्यूक्लिओसोम युनिट एकत्र आले की एक न्यूक्लिओसोम काय तयार होतो, फायबर तयार होतो. सो मेनी न्यूक्लिओसोम युनिट कनेक्ट टुगेदर टू फॉर्म अ न्यूक्लिओसोम फायबर. याला काय म्हणायचं, न्यूक्लिओसोम फायबर. हे सिंगल युनिट आहे, हे सिंगल युनिट, सिंगल अशा अनेक युनिट जोडले की एक बीड्स ऑन स्ट्रिंग, MCQ विचारला होतो, बीड्स ऑन स्ट्रिंग असं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे जसं की स्ट्रिंगवरती बीड्स, मण्यांचं एक मणी दिसतात तुम्हाला, तशा पद्धतीने एक स्ट्रक्चर दिसतं. याला म्हणायचं न्यूक्लिओसोम फायबर. एका न्यूक्लिओसोम युनिटमध्ये तुम्हाला माहीत आहे, मगाशीच आपण पाहिलेलं आहे की 200 बेस पेअर्स असतात. हा कोर DNA असतो, हा लिंकर DNA असतो. इथं ऑक्टोमर युनिट असतं आणि साईडला काय असतो, H1. आता हा न्यूक्लिओसोम फायबर तयार झाला की याचा थिकनेस वाढतो आणि तो थिकनेस होतो 11 nm. बघा DNAचा थिकनेस किती आहे, 2 nm, 2 नॅनोमीटर आहे. पण जेव्हा तो हिस्टोन प्रोटीनवरती वाइंड केला जातो, गुंडाळला जातो, तेव्हा त्याचा थिकनेस वाढतो आणि तो 11 nm हा थिकनेस तयार होतो. आता हा पूर्ण DNA आहे तो आपण एवढ्या पार्टमध्ये दाखवलेला आहे. हा डबल DNA, हा गुंडाळल्यानंतर एक फायबर तयार होतो, याला म्हणायचं न्यूक्लिओसोम फायबर. आता पुढे या न्यूक्लिओसोम फायबरचं पुन्हा कॉइलिंग होतं, सुपर कॉइलिंग होतं, ज्याला म्हणायचं न्यूक्लिओसोम सुपर हेलिक्स किंवा सोलेनाइड स्ट्रक्चर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सोलेनाइड. इथं सुद्धा काय होतं, हे जे न्यूक्लिओसोम फायबर आहे याचं कॉइलिंग आणि रिकॉइलिंग होतं. जसजसं कॉइलिंग रिकॉइलिंग होईल थिकनेस मात्र वाढतो. 30 nm हा थिकनेस होतो. म्हणजे 11 nm आहे, त्याचा काय झाला 30 nm. हा थिकनेस वाढलेलं जे स्ट्रक्चर तयार होतं, या स्ट्रक्चरला म्हणायचं न्यूक्लिओसोम सुपर हेलिक्स किंवा सोलेनाइड स्ट्रक्चर. म्हणजेच हे न्यूक्लिओसोम फायबर आहे, त्याचं कॉइलिंग झालं, सुपर कॉइलिंग होतं, ते सुपर कॉइलिंग स्ट्रक्चर आहे, याला म्हणायचं सोलेनाइड. एव्हरी टाईम काय होतं, लेंथ ऑफ DNA गोज ऑन डिक्रीजेस बट स्लाइट थिकनेस गोज ऑन इनक्रीजेस. थिकनेस वाढतो, लांबी हळूहळू कमी होते. हे लांबी कमी होण्याचं कारण काय असतं, तर कॉइलिंग आणि रिकॉइलिंग हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. याच्यानंतर हा न्यूक्लिओसोम सुपर हेलिक्स आहे, पुन्हा याचं कॉइलिंग होतं, रिकॉइलिंग होतं आणि याचं असं मोर कॉइल्ड स्ट्रक्चर तयार होतं. या स्ट्रक्चरला म्हणायचं क्रोमॅटिन फायबर. काय म्हणायचं, क्रोमॅटिन फायबर किंवा सुपर सोलेनाइड स्ट्रक्चर म्हणायचं, सुपर सोलेनाइड स्ट्रक्चर. आणि इथं मात्र हा जो थिकनेस असतो 30 nmचा, तो थिकनेस पुन्हा वाढतो आणि तो 300 nm, 300 नॅनोमीटर एवढा थिकनेस त्याचा तयार होतो. सो न्यूक्लिओसोम सुपर हेलिक्स shows coiling and recoiling to form chromatin fiber called as supersolenoid and thickness increases from 30 nm up to 300 nm. म्हणजे हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते आपण एवढ्यामध्येच दाखवलेलं आहे आणि हे उरलेलं स्ट्रक्चर असतं. आता याच्यानंतर काय होतं, हा क्रोमॅटिन फायबर आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो, सुपर सोलेनाइड. या क्रोमॅटिन फायबरचं पुन्हा पॅकिंग होतं, कॉइलिंग रिकॉइलिंग होतं. हा संपूर्ण पार्ट आपण एवढ्याच पार्टमध्ये दाखवलेला आहे आणि हा बाकीचा उरलेला पार्ट असतो. ह्या एकूण फायबरला म्हणायचं पार्ट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोमचा एक पार्ट तयार झालेला आहे, होल क्रोमोझोम नाही, क्रोमोझोमचा पार्ट तयार झालेला आहे. आणि जेव्हा पार्ट ऑफ क्रोमोझोम होतो तेव्हा थिकनेस वाढलेला आहे, 700 nm हा एवढा थिकनेस झालेला आहे. सो 300 nm गोज टू 700 nm हा थिकनेस वाढतो आणि एक क्रोमोझोमचा पार्ट तयार होतो. आता हा पार्ट आपण जो क्रोमोझोमचा पार्ट दाखवलेला आहे, हा क्रोमोझोमचा पार्ट फक्त एवढ्याच पार्टमध्ये आहे आणि हा मात्र एंटायर क्रोमोझोम आहे.
जेव्हा एंटायर क्रोमोझोम आपल्याला क्रोमोझोम पाहायचा असेल तर मेटाफेजमध्ये पाहावा लागतो, कारण मेटाफेजमध्ये तो व्हिजिबल होतो कारण त्याचा थिकनेस वाढलेला असतो आणि हा एंटायर मेटाफेज क्रोमोझोम तयार झालेला आहे. याचा थिकनेस बघितला तर 1400 NM एवढा थिकनेस आहे आणि एक क्रोमोझोम तयार झालेला असतो. बघा, आपण घेतलेला होता DNA, त्या DNA पासून एंटायर क्रोमोझोमचं पॅकिंग कसं होतं हा सगळा फ्लो चार्ट आहे, सगळी डायग्राम आहे. इव्हन दो थिकनेस कसा कसा वाढत गेला आहे, लांबी कशा पद्धतीनं कमी होत गेलेली आहे, हे पूर्ण बोर्डवरती आपल्यासमोर आहे. म्हणजे सुरुवात कुठून केली आपण? DNA हा डबल हेलिक्स आहे, त्याचा 2 स्ट्रँडमधला थिकनेस आहे हा 2 NM. हा डबल स्टँडर्ड DNA असतो, तो न्यूक्लिओसोमवरती गुंडाळला जातो, त्याचं न्यूक्लिओसोम युनिट तयार होतं. हे एक न्यूक्लिओसोम युनिट आहे, हे दुसरं न्यूक्लिओसोम युनिट आहे, हे तिसरं न्यूक्लिओसोम युनिट आहे. हा जो एंटायर DNA आहे तो फक्त एवढ्याच पार्टमध्ये आपण हा DNA दाखवलेला आहे. हा एवढाच पार्ट आहे तो DNAचा पार्ट आहे की जो आपण इथं एनलार्जमध्ये दाखवलेला आहे. असे अनेक न्यूक्लिओसोम युनिट जोडले की काय तयार होतो? एक न्यूक्लिओसोम फायबर तयार होतो, ज्याला बीड्स ऑन स्ट्रिंग असंही म्हटलं जातं. नंतर हे जे एवढं युनिट आहे ते आपण एवढ्याच सेशनमध्ये दाखवलेलं आहे. हे एवढंच युनिट आहे. ह्या न्यूक्लिओसोम फायबर्स आहेत, त्याचं कॉइलिंग रिकॉइलिंग होतं, न्यूक्लिओसोम सुपर हेलिक्स तयार होतं. इथं मात्र थिकनेस 11 NM पासून 30 NM पर्यंत वाढतो. याला म्हटलं जातं सोलेनॉइड फायबर. काय म्हटलं जातं? सोलेनॉइड फायबर. पुन्हा ह्या न्यूक्लिओसोम सुपर कॉइल्स आहे, हेलिक्स आहे, त्याचं पुन्हा कॉइलिंग रिकॉइलिंग होतं. हा एंटायर पोर्शन एवढ्याच पार्टमध्ये होतो. हा रिमेनिंग पोर्शन आहे, याला म्हणायचं क्रोमॅटिन फायबर किंवा सुपर सोलेनॉइड फायबर. थिकनेस वाढतो 300 NM. पुन्हा कॉइलिंग रिकॉइलिंग होतं, याला म्हणायचं पार्ट ऑफ क्रोमोझोम तयार होतो आणि या पार्ट ऑफ क्रोमोझोमचा जो थिकनेस आहे तो 700 NM आहे. पुन्हा कॉइलिंग रिकॉइलिंग पॅकिंग होतं, एंटायर मेटाफेज क्रोमोझोम होतो आणि ह्या एंटायर मेटाफेज क्रोमोझोमचा जो थिकनेस आहे तो 1400 NM एवढा याचा थिकनेस तयार झालेला आहे. आणि या पद्धतीनं पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोटिक DNA होतो आणि DNA पॅक करून त्याचा एंटायर क्रोमोझोम कसा होतो त्याचं होल ॲनालिसिस तुमच्यासमोर आहे. एकदा थिकनेस बघूया. 2 NM, देन 11 NM, देन 30 NM, 300 NM, 700 NM and 1400 NM. अशा पद्धतीनं हा DNA 2.2 मीटर लेंथचा जो DNA असतो तो न्यूक्लियसच्या स्मॉल स्पेसमध्ये पॅक केला जातो. याला म्हणायचं पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोटिक DNA. आता हे जे क्रोमॅटिन फायबर्स मिळालेले आहे, हे क्रोमॅटिन फायबर्स इथं आपण जे प्रोटीन बघितलं हे हिस्टोन प्रोटीन होतं. याचबरोबर नॉन हिस्टोन प्रोटीनसुद्धा कशा पद्धतीनं वापरलं जातं पॅकेजिंगसाठी हे आपल्याला बघायचं आहे. डायग्राम व्यवस्थित काढून घ्या नोटबुकमध्ये. सिस्टमॅटिक. ओके, आता टाईप्स ऑफ क्रोमॅटिन बघा. आपण बघितलं की क्रोमॅटिन फायबर तयार होतो, त्याचे 2 महत्त्वाचे टाईप्स आहेत जे पॅकिंगमध्ये आपण क्रोमॅटिन फायबर बघितलं होतं. हे क्रोमॅटिन 2 प्रकारचे आहेत, एक हेटेरो क्रोमॅटिन आणि दुसरं यू क्रोमॅटिन. हेटेरो मीन्स डिफरंट, यू मीन्स ट्रू किंवा फंक्शनल म्हणतो आपण. सो हेटेरो क्रोमॅटिन इज अ कंडेन्स्ड स्टेट. इट इज अ कंडेन्स्ड स्टेट. यू क्रोमॅटिनला म्हणायचं नॉन कंडेन्स्ड स्टेट. नॉन कंडेन्स्ड स्टेट. ही कंडेन्स्ड स्टेट असते ती हेटेरोक्रोमॅटिन आहे, म्हणजे कॉम्प्रेस झालेला असतो. ही नॉन कंडेन्स्ड स्टेट असते. डेन्सली पॅक्ड असतो. डेन्सली म्हणजे क्लोजली पॅक्ड असतो. डेन्सली पॅक्ड म्हणजेच क्लोज पॅकिंग असतं. इथं DNAचं हे क्लोज पॅकिंग असतं, डेन्सली पॅक्ड म्हणायचं. त्या मानाने इकडं लूज पॅकिंग असतं.
याला क्लोज पॅकिंग म्हणायचं, लूज पॅकिंग म्हणायचं. लूजली पॅक्ड, लूजली पॅक्ड. आता जेव्हा आपण याच्यावरती स्टेन टाकतो, कलर येण्यासाठी काय मटेरियल टाकतो त्याला स्टेन म्हटलं जातं. हा डेन्स पॅक असल्यामुळं, कंडेन्सड स्टेट असल्यामुळं जो काय कलर येतो तो स्ट्रॉंग येतो. सो स्टेन्स स्ट्रॉंगली, स्टेन्स स्ट्रॉंगली, स्ट्रॉंग स्टेन येतो. इकडं लूज पॅकिंग असल्यामुळं स्टेन कमी येतं, वीक कलर असतो. सो स्टेन्स वीकली. वीकली. ओके. याच्यामध्ये डीएनएचं प्रमाण जास्त असतं, विथ मोर डीएनए, विथ मोर डीएनए. त्या मानाने डीएनएचं प्रमाण इथलं कमी असतं, विथ लेस डीएनए, विथ लेस डीएनए. ओके. आता हा जो पार्ट असतो हा जनरली, म्हणजे हेटेरोक्रोमॅटिनचा जो पार्ट आहे तो जनरली इनॅक्टिव्ह असतो. सो जनरली इनॅक्टिव्ह. हा मात्र जनरली ॲक्टिव्ह पार्ट असतो. सो जनरली ॲक्टिव्ह. ओके. म्हणजे आता जेव्हा डीएनएचा डबल डीएनए होतो, रेप्लिकेटिंग होतो, तर याचं रेप्लिकेशन हे स्लो असतं. सो स्लो रेप्लिकेटिंग, स्लो रेप्लिकेटिंग. एका डीएनएचे स्वतःसारखेच दोन नवीन डीएनए तयार होणं याला म्हणायचं रेप्लिकेशन. पण इथं होणारं रेप्लिकेशन हे स्लो असतं कारण डेन्सली पॅक्ड असतो. इकडं होणारं रेप्लिकेशन हे त्या मानाने फास्ट असतं कारण लूजली पॅक्ड असतो. शोज फास्ट रेप्लिकेटिंग. स्लो रेप्लिकेटिंग, फास्ट रेप्लिकेटिंग. हा जो पार्ट असतो हा इनॅक्टिव्ह पार्ट आहे, कोणतंही काम करत नाही, फंक्शनलेस आहे. सो नॉन फंक्शनल. नॉन फंक्शनल. हा मात्र फंक्शनल पार्ट असतो, ॲक्टिव्ह पार्ट असतो. सो फंक्शनल. वन्स अगेन बघा पुन्हा एकदा, हेटेरोक्रोमॅटिन, यूक्रोमॅटिन. कंडेन्सड स्टेट आहे, नॉन कंडेन्सड आहे. डेन्सली पॅक्ड म्हणजे क्लोजली पॅक्ड आहे, लूजली पॅक्ड आहे. स्टेन्स स्ट्रॉंगली, स्टेन्स वीकली, विथ मोर डीएनए, विथ लेस डीएनए. जनरली इनॲक्टिव्ह पार्ट आहे, ॲक्टिव्ह पार्ट आहे. स्लो रेप्लिकेशन, फास्ट रेप्लिकेशन, नॉन फंक्शनल आणि फंक्शनल पार्ट असतो. सो दीज आर दी टू टाइप्स ऑफ दिस क्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन. ओके. आता हिस्टोन प्रोटीन व्यतिरिक्त काही वेळा हायर लेवलला जर पॅकिंग करायचं असेल तर त्यासाठी NHCची आवश्यकता असते. NHC हायर लेवल पॅक करायचं असेल डीएनएला, म्हणजे सुपर कॉइलिंग करायचं असेल तर NHC गरज असते. नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन म्हटलं जातं याला. काय म्हटलं जातं? नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन. It is useful for higher level packing. So they are the additional proteins help for packing of chromatin at higher level. So additional protein helps in packing at higher level, chromatin at higher level, packing
of chromatin at higher level. हायर लेवलला क्रोमॅटिन पॅक करायचं असेल तर NHC नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन हे यूज केलं जातं. आणि या ठिकाणी आपला हा जो पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोटिक DNA हा पार्ट असतो, हा कंप्लीट होतो. इवन टाईप्स ऑफ क्रोमॅटिन बघितलं, हे दोन्ही पार्ट असतात क्रोमॅटिनचे, तेही कंप्लीट होतात. आणि इथं प्रोकॅरियोटिक पॅकिंग, यूकॅरियोटिक पॅकिंग हा जो पार्ट असतो हा कंप्लीट होतो. नेक्स्ट लेक्चरला आपण रेप्लिकेशन ऑफ DNA हा जो पार्ट असतो तो पार्ट आपण डिटेल अभ्यासणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. हा पार्ट नोटमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, नोट करून घ्या.